जय राम कृष्ण हरी। आत्ता जस्ट मी ऑफिसवरून निघालो आहे, तुम्ही बघू शकता। आता मी अगोदर लोकल ट्रेन पकडन आणि लवकरात लवकर मी घरी पोचायचं बघेन। घरी गेल्यावर लवकर आजीला रेडी करून आजीला पंढरपुराला घेऊन जातोय मी विठ्ठलाचं दर्शन करायला। तुम्ही बघू शकता आम्ही दादरवरून लोकल ट्रेन पकडले। आजीलाही खूप बरं वाटलं। आजीनी राम कृष्ण हरी नाव जप्त करून आम्ही प्रवास सुरू केला गेलाय। आम्ही इकडून अगोदर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार। तिकडून आम्ही गेल्यावर आमची ट्रेन असेल। आजीसोबत एक सेल्फी पण घेतली गेली मीने। मग हा माझा मित्र गणेश कायम माझ्यासोबत असतो, ह्याला पण सोबत घेतलं गेलं। आम्ही प्रवास सुरू केला। मग आम्ही जस्ट कुर्डवाडी स्टेशनला आम्ही पोचलो। तिकडून आम्ही एक फोटो काढला। त्यासोबत आजीला चायची तलप असते म्हणून आम्ही अगोदर चाय पिले। हा माझा मित्र गणेश, ह्याला कधी खाल्ल्याशिवाय प्रवास जमत नाही म्हणून अगोदर ह्याला खायला घातलं आम्ही पोचलो आहे माय चंद्रभागा या ठिकाणी। ही चंद्रभागा नदी आहे। या चंद्राच्या आकारामुळे ह्या नदीला चंद्राचं नाव पडले गेले। तुम्ही बघू शकता ह्याचं वळण किती अति सुंदर दिसत आहे तुम्हाला। आम्ही चंद्रभागाच्या नदीमध्ये आम्ही स्नान केले। स्नान करून आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला वासुदेव दिसले। तिथे वासुदेवाला भेटून आम्हाला खूप भारी वाटलं। वासुदेवाने माझे आजोबा विठ्ठल यांच्यावर अभंग बोलले। अभंग बोलल्यावर खूप मनाला शांती वाटले। त्यांचं पूर्ण एकदा नाव ऐकायला भेटलं आम्हाला, तेही विठ्ठलाच्या दरबारात। म्हणून आम्हाला खूप अति बरे वाटल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, त्यांच्या पाया पडले। पाया पडून आम्ही त्यांच्यासोबत एक फोटो काढला। फोटो काढल्यावर त्यात मीही होतो, माझा मित्रही होतो। मग आम्ही आजीला घेऊन आम्ही चंद्रभागाच्या कड्यावर गेलो। माझ्या आजीला जरा माहिती दिली चंद्रभागाच्या नदीची। तुम्ही बघू शकता। राम कृष्ण हरी। आई जी नदी आहे ना पाठची, तीच भीमा नदी आहे। तिला चंद्रभागाच्या नावाने ओळखले जाते। आई इथे ना अगोदर एक राक्षस होता। राक्षस त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान पाहिलेलं, मागितलेलं। मग तो वरदान घेऊन ना देवांवर आक्रमण करायला लागला, इकडच्या भक्तांवर आक्रमण करायला लागला। इकडचे सगळे बोलतो ना कंटाळून सगळे परेशान होऊन मग सगळे देवता कुठे गेले, देवाचे देव महादेवाकडे गेले। मग महादेवाकडे गेले, महादेवाला सांगितलं। मग महादेव प्रकट झाले। मग महादेवाने काय केले, मग त्या राक्षसाचा वध करण्यासाठी महादेव इथे स्वतः आले। एक पृथ्वीवर एक पाय ठेवला आणि एक नंदीवर पाय ठेवून त्या राक्षसाचा वध केला महादेवाने। मग नंतर जे महादेवाचा जे युद्धामध्ये जो घाम गळला होता ना, क्रोधीतून जे घाम गळला होता ना, त्या घामाने ते चंद्रभागाचा उगम झालता। मग ते चंद्रभागा जी नदी होती ना, ती एकदम क्रोधीतून वाहत होती। मग ती वाहत होती, ते भक्तांना त्रास व्हायला लागला। तिकडच्या भक्तांना त्रास व्हायला लागला तर मग कसे, मग ते भक्त कुठे गेले, कालभैरवाकडे गेले। मग कालभैरव क्रोधित होऊन आले। नंतर त्यांनी चंद्रभागाला सांगितले, बाई तू इकडे माझे भक्त आहे, तू इकडून सावकाश सावकाश वाहून जा, कारण तू इकडून या भक्तांचे पाप फेडून बोलतो ना, पाप पुण्य बोलतो ना, इकडून त्यांचे फेडून जातो। मग ती नदी काय करते, सावकाशपणे वाहते। मग इथे किती पण पूर आलं ना, ना चंद्रभागा एक अशी मात्र नदी आहे जी सावकाश इकडून वाहते, आपल्या भक्तांना कधी त्रास न होऊ देते। असंही जवळ जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी। माझी आजी माझ्यासाठी सर्व आहे। माझी माय पण तूच, माझा बाप पण तूच, माझ्यासाठी सर्व तूच आहे माझी आजी। जस्ट आता आम्ही फोटो सोबत काढून आता आम्ही निघाले आहे विठ्ठलाकडे। आता आम्ही विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आम्ही जात आहोत। आहे दर्शन झालं आता आहे आपलं, अखेर शेवटी आपलं दर्शन झालं। जगातलं सर्वात बोलतो ना एक मात्र असा एक देव आहे जो विठ्ठला, जो चरणी आपल्याला स्पर्श करू देतो। त्या देवाचा आपण चरण स्पर्श करून आपण देव आहे। आपल्या रखुमाईचं पण दर्शन झालं, ते पण चरण स्पर्श केला आपण चांगलं। लाईनीत उभरून भले 4 तास लागले पण आपण चरण स्पर्श केले, बरोबर। चला आता संत जनाबाईकडे चला। बघू शकता आम्ही गोपाळपूरला आले, श्रीकृष्ण मंदिर, आणि तिथे संत जनाबाईचा संसार आहे। खूप बरं वाटलं ते बघून, आणि त्यांचं संत जनाबाईचं जे जाते दळण आहे ना, ते पण बरं वाटलं आम्हाला बघून। आणि तिथे श्री विठ्ठल आणि संत जनाबाईची प्रतिमा बी दिली गेली आहे, जे श्री विठ्ठल तिथे विश्रांतीसाठी आलेले असतात। खूप बरं वाटलं त्यांची प्रतिमा बघून, आनंद वाटलं आहे। संत जनाबाईचं दर्शन घेतलं, कसं वाटलं? बरं वाटलं म्हणाले। संत जनाबाई आहे ती व्यक्ती होती बोलते ना, जी सतत विठ्ठलाच्या भक्तीमध्ये गुंतलेली असायची। एकदा ना एकदा ती गौऱ्या थापत होती, गौऱ्या करत होती। गौऱ्या करत होती ती। गौऱ्या करून
आपलं पाणी भरायला गेलती नदीवर हांडा घेऊन. मग ती हांडा भरून पाणी भरायला गेलती. मग तिकडून एक बाई आली, तिच्या गौऱ्या आपलं बांधून घेऊन जात होती. मग ती आली, ती नंतर हा दोघीची भांडणं लागली. ती बोलती माझ्या गौऱ्या, मग ती बोलती माझ्या गौऱ्या. मग ते दोघे जण काय करतात, जातात कुणाकडे, संत कबीराकडे जातात. मग संत कबीर बोलतात, जी दुसरी बाई असते ना तिला बोलतात, बाई तुझ्या गौऱ्या होत्या ना, मग तुझ्या गौऱ्याची निशाणी काय आहे जेणेकरून सांग आम्हाला समजा. हा मग नाही मग ती काय म्हणते की माझ्या गौऱ्यांवर माझ्या हाताचे निशाण आहे अशी म्हणते. जी संत जनाबाई आहे ती काय म्हणते, माझे गौऱ्या ना, गौऱ्यामध्ये फक्त तुम्हाला सदा विठ्ठल विठ्ठल ऐकायला भेटल. मग जेव्हा संत कबीर जेव्हा ते कानाला लावतात गौऱ्या, तेव्हा त्यांना फक्त विठ्ठल विठ्ठल ऐकायला येतं. असं संत जनाबाईचं ही लीला त्यांची मानली जाते. फायनली आमचं दर्शन झालं पंढरपूर विठ्ठलाचं. आता आम्ही आमचा प्रवास करून आता मुंबईला निघत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय राम कृष्ण हरी.